श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की कार्तिक एकादशी 1 नोव्हेंबरला आहे की 2 नोव्हेंबरला. तर कार्तिक एकादशी 1 नोव्हेंबरला आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवप्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हटले जाते. या वर्षी देवउठणी एकादशी 1 नोव्हेंबर रोजी असणार आहे. मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू जवळपास 4 महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात. तसे आषाढी एकादशीपासून मागील 4 महिने थांबले होते ते आता सुरू होईल. असे कार्तिक एकादशीपासून लग्न सोहळ्याची मंगल कार्ये आणि इतर शुभ कार्य देखील सुरू होतील. जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होत असतात तेव्हा शालिग्राम, कृष्ण आणि तुळशी विवाह केला जातो. त्यानंतर इतर लग्नाच्या मुहूर्तावर सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार 4 महिन्याच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा सृष्टीचे कार्य हाती घेतात. भगवान विष्णूची विश्रांती काळ आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी सुरू होते ते कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला पर्यंत असते. या एकादशी उपवास केल्याने भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतात. भगवान विष्णूची पूजा करणे, पाप पुण्याची शुद्धी करणे आणि मोक्षप्राप्तीचे एक आध्यात्मिक आणि धार्मिक मार्ग आहे. या दिवशी केल्याने उपवासाचे मन आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवता ज्यामुळे आध्यात्मिक विकास होतो व सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते. तर हा एकादशीचा उपवास कसा करावा? एकादशीचा उपवास करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवसापासून दशमी आणि एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा, धान्य वर्ज्य करावे आणि उपवासाचे पदार्थ खावेत. उपवासाच्या दिवशी शक्य असल्याने पाणी न पिता निर्जल उपवास करावा किंवा फळे, दूध यासारख्या पदार्थांचे सेवन करावे. एकादशीच्या दिवशी पूजा करावी व त्यांच्या मंत्राचा जप करावा आणि जागरण करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी पूजा करून आणि ब्रह्मभोजन करून उपवास सोडावा. असे आपल्या एकादशीचे व्रत आहे आणि ते आपण साजरे करावे एवढी विनंती. श्री स्वामी समर्थ.